नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा आहे की आता आम्ही चाललो आहे वाशिष्ठी डॅमवरती फिरायला. मी आणि माझे दोन मित्र आहेत, सुशांत आणि सारंग. तर आत्ताच आमचं प्लॅन झालं आहे की आत्ता जाऊया आपण वाशिष्ठी डॅम बघून येऊया. तर हे आहे चिपळूण पोपलीमध्ये. तर आता त्याला जाऊया आपण, आधी सुशांतला भेटूया, त्यानंतर जाऊया आपण सारंगकडे. तर त्याला भेटूया आपण त्यांच्याकडे गेल्यावरतीच. आता आलो आहे आपण सुशांतला घेऊया आणि जाऊया आपण सारंगला पण घेऊया. आता सुशांत पण बघा, याला तुम्ही रायगडच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल. आता त्याला आपण जाऊया, आता सारंगला घेऊया आणि जाऊया वरती डॅमला. मी भादूर शेखला, तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल आणि येत असाल तर भादूर शेकून आपण वरती जायचं आहे. भादूर शेकमध्ये जायचं आहे वरती. तर तुम्ही नवीन येत असाल आता आलो आहे आपण सतीवरती सारंगला घ्यायला. सारंगला पण घेऊया, ती निघूया पुढे. आलाय सारंग पण, आणि नेहमीप्रमाणे आपली गाडी चालवणार सारंगच, कारण का रोड त्यालाच माहिती आहे. रोड चल रोड भावालाच माहिती आहे. चल घे गाडी चालवतो. रोड चला आता निघूया आपण. रोड फक्त सारंगच माहिती आहे बा, आम्हाला माहिती आहे. तू जाऊन आलाय, आम्हाला रोड काय माहित नाही. सारंगची जीवर चाललो आहे आम्ही चालू तुझ्या जीवर आम्हाला. आता सुरू झाला आहे. मागापासून आम्हाला 7 दिवस पावसात आणि छत्री आता एकच आहे आमच्याकडे. आणि सारंगला आता आम्हाला बातमी केली की सारंगला पण खरंच रोड माहीत नाही. आता आपलं स्वतः जायला लागणार आहे कुठे आहे ते डॅम. तर त्याला बघूया, पाऊस पण सुरू झाला आहे. मध्ये थांबून पुढे घरी कोटी नाक्यामध्ये. आता तिथून जाऊन आपल्याला पण नक्की माहीत नाही. तिथून जाऊन विचारू. आता पाऊस पण सुरू झाला आहे. मग सारंगला माहिती आहे, सारंग फक्त नाटकं करतो, आम्हाला माहिती नाही म्हणून. अरे माहिती येणार आहे तो. तर आता आपण पोचले कोकणी नाक्यामध्ये. मगाशी दाखवलं तुम्हाला भादूर शेकवरून आंबोली शेकवर, तसंच त्या रोडनी ठरवून यायचं आहे आपल्याला. तर मी तुम्हाला दाखवतो पुढे अजून एक फाटा नाही, त्या फाट्यातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. कोकणी नाक्याला होतो आता आम्ही. तर आता आम्ही आलो आहे जरा कोकणी नाक्याच्या पुढे. तुम्ही जरा कोकणी नाक्याच्या पुढे आलात ना, तिथे पुढे आलात की नीला हॉटेल म्हणून आहे, तुम्हाला दाखवतो. आता इथं आलं तर बघा, ह्या साईडला वरच्या साईडला लीला हॉटेल आहे. बघा इकडे वरती, आणि त्याच्या समोरच हा रोड आतमध्ये जातो. ह्या रोडने आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आता गाडी सोडून चालत जातो कायला, गाडी सोडून चालत जातो. रान बघ आहे, आजूबाजूला पुरा रान आहे. मध्ये उडी मारतो. माझा फोटो काढतो. हा थांब. डॅम तर आलोय आता आपण वाशिष्ठी डॅमवरती. दाखवता तुम्हाला. हे बघा वाशिष्ठी डॅम. आता आम्ही वरच्या साईडला चाललोय. आम्ही चाललोय डॅमवरती, गाडी टाकतोय वरती. आणि रोड बघा, इथून झाला तरी गाडी स्लिप झाली की तिघं पण डॅम मध्ये. परमिशन आहे काय डॅमला? पायऱ्या आहेत वरती चढवायला. कुठे चालू आता तिथून गाडी स्लिप झाली ना, गाडी बाबू पाय टेकव त्याला, गाडी स्लिप झाली. एक साईडला ही दरी आहे आणि एक साईडला डॅम आहे. तो रोड आहे ना, तो रोड वेगळा आहे. गाडी ठिकाणी वरती कशी काढणार आहे? सर्व पायऱ्या आहेत, माणसं कुठून काढू.
कुठून नको तिकडे पायऱ्या आहेत. तिकडून पायऱ्या जायचं मागचं. तर आता आम्ही पोचलोय वाशिष्ठी डॅमवरती. त्याला दाखवतो तुम्हाला. हे बघा हे असं इथे एरिया. हे बघा असं इथे ब्रिज पण आहे. हा फोटो काढण्यासाठी ब्रिज आहे. तुम्हाला खालतून पाणी दाखवतो. हा मी खाली पण जाऊया आपण. तिथे खाली जाऊन फोटो पण काढूया. तिथे खालतून फोटो काढायला खूप चांगलं आहे. इथे पण 1-2 फोटो काढूया. तुम्हाला दाखवतो. हे बघा हे फोटो काढण्यासाठी इथे किती मस्त आहे ते फोटो काढण्यासाठी. मित्र पाऊस पण चालू झाला आहे. तर जावे छत्री जरा उडूया. पाऊस थांबला की परत जाऊया. आम्हाला अजून फोटो काढायचे आहे. तिथे फोटो वगैरे काढतो. हां खाली पण जाणार होतो आम्ही फोटो काढायला. मित्र आता पाऊस पण गेलाय. वरती आमचे फोटो वगैरे काढून झाले आणि तिथे वरती पब्लिक पण आली. म्हटलं आता चाललो आहे. आता आम्ही खाली जाऊन दाखवतो तुम्हाला. जे पाणी वगैरे खाली पडते ते दाखवतो खाली. हे काय असं रोड आहे. ते अजून माणसं आलीत आणि हे दोघं जण आपण खालती आणि तुमचा खालतून दाखवतो डॅम कसं आहे ते. जाऊया आपण. म्हणजे हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो खालतून डॅम कसं दिसते इथे. हे बघा आणि इकडे असे या दगडी आहेत छोट्या छोट्या. तिथे तुम्ही बसून फोटो वगैरे पण काढू शकता. हे बघा आमचे आता इथं फोटो वगैरे पण काढून झाले आहेत. जर तुम्हाला आमचे फोटो बघायची इच्छा असेल तर आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो पण करू शकता. वैभव निकम 69 अकाउंटचा नेम आहे. बघू शकता. पण इथे फोटो वगैरे काढायला खूप सुंदर आहे. तर तुम्ही नवीन असाल तर इथे फोटो वगैरे काढायला येऊ शकता. खूप चांगलं इकडे बघायला वगैरे. हे बघा आमचे पण आता फोटो वगैरे काढून झाले. चला आता आम्ही पण निघतोय थोड्या वेळानं. बघू जाताना कुठेतरी जाऊ. आता अजून पण थोडं अंतर होत आलं आहे. पण बघूया आम्हाला जेवढं सिनेमॅटिक वगैरे व्हिडिओ चालू आहेत आमचे. हे दोघं जण करतात काहीतरी सिनेमॅटिक व्हिडिओ. ते बघा यांचं काहीतरी चाललं आहे ते. सिनेमॅटिक आणि हा सिनेमॅटोग्राफर बोधने.
तर तुम्हाला पण सिनेमॅटिक करायची इच्छा असेल तर सुशांत भोजनेला फॉलो करू शकता. बाबू भोजने अकाउंटचा नेम आहे. आणि हा बघा, हा आपला मेन हिरो. खूप खटपट करतोय सिनेमॅटिकसाठी. एका सिनेमॅटिक व्हिडिओसाठी एवढी खटपट करायला लागते मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो कधी करता येते. दाखवता व्हिडिओ. अरे पडला. आत्ती कर, काय करतो ते आत्ती. मित्रांनो आता आम्ही पण इथून निघतोय. रात्र पण थोडी होत आले. आता वाजले 7 वाजले. आता निघतोय. तुम्ही जर इथे येणार असाल, नवीन असाल तर बघायला खूप चांगलं आहे. फोटो वगैरे खूप चांगले निघतात. तर तुम्ही येऊ शकता इथे नवीन असाल तर. हा ऑफ रोडिंग करताना गाडी बहुत सावकाश नाही. इकडे घे, बाहेर घे. इकडे गवताला पाय धुवायचे. पाय नंतर खाली ऑफ रोड करतोय भाव. टेबल शीट घेऊन ती पण पाय भरले. पाय धुवायचे. पाय गेला आता आम्हाला भूक पण लागले. जाताना काहीतरी खाऊया. भूक लागली आणि इथं आम्ही आता थांबतोय थोडे पाय धुवायला. भाव ऑफ रोड करताना याच्या पायाला घाण लागली, चिकन लागला पुरा. हे बघा ऑफ रोड करत होता आपला भाव. ऑफ रोडिंग आहे. स्प्लेंडर वगैरे अशी पलवतो ना. आणि एसपी शाईन पलवतो. याला तर नादच नाही. हे बघा इथे मित्रांनो पोहायला पण चांगलं आहे. तुम्हाला ते यायची इच्छा असेल तर येऊ शकता. इथे खूप चांगलं आहे. इथे पोहण्यासाठी वगैरे चांगलं आहे इथे. बघा पाठी काहीच नाही. तुला हा चालेल काय? तू स्विमिंग पूल मध्ये जाणार आहे. चला निघालोय आम्ही आता. जाऊया काहीतरी खाऊया आणि मग जाऊ आपण घरी. मित्रांनो आता आम्ही आलोय इथे खायला. वडापाव खायला आलोय. चीज वडापावची ऑर्डर दिली आणि आम्ही आलोय आता पेडंबर ब्रिजवरती. जर तुम्ही वरती खोपलीमध्ये किंवा जायत असाल तर इथे पेडंबर ब्रिजवरती एक दुकान आहे, स्टॉल आहे. ITI स्नॅक्सवाला. दाखवतो तुम्हाला. त्याची तर आम्ही ते चीज वडापाव बघतोय ट्राय करून. नवीनच काहीतरी आहे. हे बघूया आता खाऊन. तर त्याला भेटूया तुम्हाला आता हे खाऊनच. तर मित्रांनो हे बघा हे आहे ते स्टॉल. जर तुम्ही पेडंबे फाट्यावर आलात तर हे तुम्हाला इथे लागेल ITI स्नॅक्स सेंटर. पेडंबे फाट्यावरती आहे स्टॉल. आमचं इथे झालं खाऊन. आता आम्ही चाललो. खूप चांगले तिथे सँडविच, वडापाव, चीज सँडविच, चीज वडापाव हे सगळे इथे भेटतं. तर मित्रांनो आता आम्ही जाता तर थांबलो इथे वाशिष्ठी डेअरीजवळ लस्सी पिण्यासाठी. ही आहे पिंपलीमध्ये आहे ही. हे बघा बघू शकता. इथे आम्ही थांबलो आता लस्सी पिण्यासाठी. चला लस्सी घेऊया. काय केलं ना? काय केलं? सॉफ्टी पाहिजे ना. तुला आधी सांगता काय होता? याला आम्ही आधी विचारायला काय पाहिजे आणि आता ह्यांनी चेंज केला नाही. एवढे येऊन तो काय माणूस आहे. हां मिक्स घेतोय. काय पण खातो. ज्याला आम्ही आधी विचारलेलं काय खाणार आहे. सॉफ्टी मागवणार का ते आता खाताना काय अवस्था होईल तिची. आम्ही तर घेतली लस्सी. हा स्पॉन्सर आहे. लय भरून भेटले रे. तुला पाहिजे? नको मला नको. घे आम्हाला लस्सी परवडतो. बोल खा. आम्ही दोघांनी घेतली लस्सी आणि भावाने घेतली सॉफ्टी. काय खातोय प्रेमान. चला
चला पिऊया लस्सी. लस्सी पिऊन भेटूया तुम्हाला. आमची लस्सी वगैरे आता इथे पिऊन झाले. आता आम्ही निघतोय घरी. तुम्हाला जर यायचं असेल तर पिंपरीमध्ये आहे, हायवेच्या बाजूलाच आहे. हे बघा हे हायवे आहे इथे आणि याच्या बाजूलाच आहे हे वाशिष्ठी दूध डेअरी. चला आमचं वगैरे इथं झालं आहे पिऊन लस्सी वगैरे, निघूया आता घरी. तर मित्रांनो हाच होता आजचा ब्लॉग. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.